हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की आपण जेवढे कमावतो त्याच्या 10% रक्कम आपण दान केली पाहिजे. पण आपण ते करतो का? तर नाही. कारण आपल्या तुटपुंजा पगार आणि अफाट गरजा बघून आपले दान म्हणजे दारावरती येणारा एखादा भिक्षुकरी, गोसावी किंवा मागणारा व्यक्ती याला आपण 10-20 रुपये पर्यंत देणारे दान. जगात असे काही दानशूर आहेत की त्यांनी दान केलेली त्यांची रक्कम जर आपण ऐकली तर आपल्याला चक्कर सुद्धा येईल, कारण त्यांच्या दानाची रक्कम तेवढी मोठी असते. हुरून इंडिया या संस्थेने भारतातील एक सर्वे केला. या सर्वेनुसार त्यांनी भारतातील टॉप 10 दानशूर व्यक्ती यांची यादी आज जाहीर केली. या यादीमध्ये सर्व व्यक्ती भारतीय आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या दिवसामध्ये भारतात जेवढे काही संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट व अन्य काही ठिकाणी जेवढे दान देण्यात आले, म्हणजे जे लिगली दाखवले आहे, ते यातून भारतातील टॉप 10 दानशूर व्यक्ती यांची नावे या संस्थेने जाहीर केले आहे. या यादीनुसार 10व्या क्रमांकावरती रोहिणी निकेलनी यांचे नाव येते. आपल्या संपत्तीपैकी यावर्षी त्यांनी 154 कोटी रुपये दान केले आहेत. रोहिणी या इन्फोसिस, अग्रम फाउंडेशन, अक्षरा फाउंडेशन, प्रथम बुक्स व एक स्टेप या संस्थेच्या ऑर्गनायझर आहेत. त्यानंतर 9व्या क्रमांकावर स्मिता बागची यांचे नाव येते. त्या एक बंगाली व इंग्लिश लेखिका आहेत. त्यांना ओडिशा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी यावर्षी आपल्या संपत्तीपैकी 179 कोटी रुपये दान केले आहे. त्यानंतर 8व्या क्रमांक अनिल अग्रवाल हे वेदांत ट्रान्सफॉर्मर इंटेलिजन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांनी यावर्षी आपल्या संपत्तीपैकी 181 कोटी संपत्ती दान केली आहे. तर 7व्या क्रमांकावरती कृष्णा चिवुकला यांचे नाव येते. यांनी आपल्या संपत्तीपैकी 228 कोटी रुपये हे दान केले आहे. ते शिवा टेक्नॉलॉजी कंपनीचे फाउंडर आहेत. 6व्या क्रमांकावरती नंदन निकेलनी यांचे नाव येते. यांनी आपल्या संपत्तीपैकी यावर्षी 307 कोटी रुपये संपत्ती दान केली आहे. इन्फोसिस कंपनीचे ते चेअरमॅन आहेत. 5व्या क्रमांकावरती भारतातील गौतम अदानी यांचे नाव येते. अदानी यांनी आपल्या संपत्तीपैकी 330 कोटी रुपये यावर्षी दान केले आहेत. गौतम अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष आहेत. 4थ्या क्रमांकावरती कुमार बिर्ला यांचे नाव येते. यांनी आपल्या संपत्तीपैकी 354 कोटी रुपये संपत्ती दान केले आहेत. आदित्य बिर्ला समूहाचे ते अध्यक्ष आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती राजू बजाज यांचे नाव येते. त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 352 कोटी रुपये हे दान केले आहेत. राजू बजाज हे बजाज समूहाचे चेअरमन आहेत. 2ऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी यांचे नाव येते. त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 407 कोटी रुपये हे यावर्षी दान केले आहे. अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमॅन आहेत. प्रथम क्रमांकावर सीएल कंपनी इंटरप्राइज कंपनीचे चेअरमन शिव नाडर यांचे नाव येते. त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 2153 कोटी रुपये संपत्ती दान केली आहेत. भारतीय लोकांच्या सेवेसाठी व गरजू संस्थांना हेही दान देण्यात येते. या संस्थेमार्फत देण्यात आलेले दान हे योग्य ठिकाणी वापरण्यात येते. या पैशातून देशसेवा केली जाते. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.